टीमनं आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि वल्लभ संघाला खरं तर इथे आमंत्रित केले की आपण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचे। सामना 5 षटकांचा पहा। गोलंदाजी करणाऱ्या टीमला तुम्हाला एक सूचना असेल, पहिली 4 षटके खरं तर तुम्ही 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि संपूर्ण इनिंग खरं तर 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहे। या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे। टाइम अलर्ट केला जाईल, अगदी जसा पहिला चेंडू इथे पडला जाईल त्यानंतर इथे मात्र टाइम अलर्ट केला जाईल। फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा तुम्हाला कव्हरेज करताना पाहायला मिळतोय। भरपूर चांगली स्पर्धा, अगदी ठाणे नव्हे तर रायगड आणि संपूर्ण जगभरामध्ये या स्पर्धेचा उल्लेख केला जाणारी ही स्पर्धा आमदार बालाराम पाटील चषकाची स्पर्धा। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन्ही ऑफिशियली पंच पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहाल अगदी हिरामनजी भोसले सर आणि कैलासजी भोईर हे दोन्ही ऑफिशियली पंच। गोलंदाजीच्या बोल्यावरती अगदी पापडीचा बडा टीम कडनं पहिला गोलंदाज इथे मात्र वापरला जाईल। सिद्धू जलके आणि स्ट्रायकर एंडला वल्लभ टीम कडनं अमन आणि बोला गणपती बाप्पा मोरया। पहिला चेंडू आजच्या रात्रीतील हलक्या हाताने चेंडूला पुश करू आणि खुश राहिले गेलेत मी म्हणेल, परंतु पहिल्या चेंडूवरती काय सुरुवात राहिली गेली गोलंदाजी करणाऱ्या पापडीच्या टीमसाठी। अगदी काही क्षणासाठी वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती कदाचित इथे रनआउटचा धोका निर्माण होतोय, परंतु मी म्हणेल आय कॉन्टॅक्ट अगदी पहिल्या चेंडूपासून या दोन फलंदाजामध्ये चांगला राहिला गेलाय, नाहीतर काम 19-20 झालंच असतं। पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा झालाय, स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्ही पाहिलं तर अमन पाटील आणि त्याच्या जोडीला प्रवीण पाटील ही नामवंत जोडी अगदी रियांश अमन ब्रिगेड वल्लभ टीम कडनं आरंभिक जोडी। अगदी स्ट्रायकर एंडला एक बायकरमॅन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय ज्याने आपल्या कारकिर्दीत 2 बाईक पटकावल्या, कॅचची संधी आहे आणि इथे घडलंय काय, अगदी लॉंग ऑफच्या रिजनला पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना एक मोठी विकेट अगदी पापडीचा बडा टीमने मिळवली गेली आहे। प्रवीण पाटील बॅक टू द पवेलियन। कॉम्बॉक्स मध्ये ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर। तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर मुरबी यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। हरिभक्त पारायण श्री हरिचंद्र ढोंगरे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ ढोंगरेचा पाडा यांच्या वतीने सरचे स्वागत आहे। टाइमर ऑन आहे, पहिला गडी खरं तर गारद झालाय वल्लभ टीम साठी मोठा झटका लागला गेला आपण म्हणू शकाल। प्रवीण पाटील हा 0 वरती बाद झालाय। खरं तर यंदाचा हंगाम प्रवीण साठी भरपूर चांगला राहिले गेले, परंतु आजची रात्र कदाचित बॅटिंग करत असताना त्या फलंदाजासाठी चांगली नाहीये आणि गोलंदाजाला सुयश मिळालंय। गोलंदाज सिद्धू झलके पहिलं षटक आताल तो गेले आणि दुसऱ्या चेंडूवरती यश। नवीन फलंदाज साहिल पाटील, फटका फसला गेलाय, इथेही कॅचची संधी आहे, खेळाडू जज करतो वडा कॅच, त्याच क्षेत्ररक्षकानं अगदी त्याच रिजन मध्ये हा बॅक टू बॅक दुसरा आदरा दिलाय वल्लभ टीमला। क्या बात आहे, अगदी बॅक टू बॅक 2 आदरे देतो या पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज सिद्धू। वल्लभ टीमचं मित्र म्हणेल आता कंबरड जणू काय मोडल्यासारखं झालंय की नाही, तू चल मैं आया अशी परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील खरं तर ॲज अ कॅप्टन होते, परंतु जी जबाबदारी स्वीकारायची होती ती जबाबदारीला खरं तर इथे
पलीकडे फेकताना फलंदाजाची फलंदाजी पाहिली गेली आणि पहिल्या चेंडूवरती हाही फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 2 झटके आतापर्यंत लागले गेले. धावपलकावरती अगदी एकच लागली गेले. पहिल्या चेंडूवरती अगदी सॉफ्ट हँडली खरं तर अमन्न ती सिंगल बनवली गेली. तदनंतर स्ट्रायकर लाईनला आलेले 2 फलंदाज शून्यावरती परतले गेले. नवीन फलंदाज प्रतीक पाटील आलेत. गोलंदाज आता सिद्धू पुनशा अगदी पहिल्याच मॅच मध्ये ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. अगदी इथे काय घडले गेले, बेल्सची लाईट जरूर चमकली होती, परंतु इथे लॉंग स्टॉपच्या रिजनला हा चौकार पाहायला मिळालाय. हे नशीब बलवत्तर होतं मी तर म्हणे फलंदाजाचं. चौकार जरूर आलाय. थँक्यू सो मच. 2 विकेट पडले त्याच्यानंतर मात्र मी तर म्हणेल हा नशिबाचा चौकार वलभ टीम साठी राहिला गेलाय. जरूर बॅटची एज थोडीशी लागली गेली आणि लॉंग स्टॉप रिजनला नॉन स्टॉप चौकार पाहायला मिळाला, परंतु काहीसा शरीराचा भाग स्टंपवरती जरूर लागला. जर बेल्स पडली असती तर डेफिनेटली इथे या गोलंदाजाला विकेट अटॅक मिळत आली असती. याच दरम्यान पापडीचा बडगावचे आमचे सन्माननीय अलंकारची गरज यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज इथे मात्र सिद्धू तयार आहे. चौथ्या चेंडूवरती चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु हा नशिबाचा चौकार राहिलाय वलभ टीमसाठी आणि प्रतीक पाटीलसाठी. कारण का ऑन हॅट्रिकचा चेंडू होता, बॅटची हेच जरूर लागली, परंतु बॅकफूट पंच करत असताना कदाचित शरीराचा काही हिस्सा स्टंपला जरूर लागला, परंतु तिथे पाहिले गेले की बेल्स पडली नाहीये. लाईट जरूर ऑन होत्या, परंतु बेल्स जशाच्या तशा राहिल्या गेल्या आणि हा नशिबाचा चौकार. धावपलकावरती अगदी 2 गडी बाद, 5 धावपलकावरती. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार सिद्धू षटकातील 5वा चेंडू घेऊन फ्रंट फुटला गेले. तदनंतर स्लॉट मध्ये चेंडू पाठवलाय अगदी प्लॉट मध्ये लॉंग ऑनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. दस कदम 2 चेंडूवरती जरूर दाखवला, परंतु इथे लाईन भरपूर चांगली होती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला. चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावपलकावरती 2 गडी बाद, 11 धावसंख्या. श्रीराम. जय श्रीराम. मान्यवरांचा सन्मानित केला जात आहे. आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय सुरेश बोराडे साहेब गोदरेज टायसन फूड कंपनीचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळाच्या वतीने केला जाईल. मी आदरणीय महेशदादा डोंगरे आणि मयूरदादा फडके या दोन्ही व्यक्तिमत्वांना इथे आमंत्रित करत आहे आपल्या शुभास्ते की खऱ्या अर्थाने आदर्शबद्ध आपुलकी कामगार क्षेत्रासाठी सातत्याने संघर्ष करणारे की निश्चित स्वरूपात असं म्हटलं जातं की संघर्षाचं नाव तू मनामनाचं ठाव तू कामगार क्षेत्राचं नेतृत्व तू आणि जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू अशा व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान आमच्या मयूरदादा फडके आणि महेश डोंगरे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केलं जात आहे. त्यानंतर प्रवीण दुर्गळे साहेब आपण आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. गोदरेज टायसन फूड लिमिटेडचं कंपनीचे ते प्रतिनिधी आहेत, स्टाफ वर्ग आहे आणि त्यांचा येतोची सन्मान महेशदादा डोंगरे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. आमचे महेशदादा डोंगरे आणि मयूरदादा फडके यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. गोलंदाज तयार आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती चपराक अगदी लॉंग ऑफच्या रिजन मध्ये खेळाडू नाहीये. एका टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती चौकार.
ऋषिकेश घरत आले गोलंदाजीला अगदी दुसऱ्या षटकामध्ये लेफ्ट आर्म मीडियम फास्ट गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतरच्या चेंडूवरती चांगली चपराक डीप पॉइंटच्या पलीकडे बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 देखणे फटके चौकार. अशी फलंदाजी पाहणं आपल्याला मी तर म्हणेल चांगलीच वाटते, कारण का ज्या पद्धतीनं 2 विकेट्स पडले गेले होते ना, तदनंतर आपण पाहिलं गेलं तर सुधीर सर अगदी अमन आणि प्रतीकनं आता जणू काही मागचे 5 चेंडू 2 विकेटचे ते अगदी मी तर म्हणेल तो जो दबाव राहिला गेला तो पूर्णपणे दबाव आता बाजूला सावरला गेलाय. खरं तर स्ट्रायकर एंडला अमन पाटील आणि त्याच्याच नावाने खरं तर रियांश 11 अमन ब्रिगेड वलपा संघ खेळतो. अजून एक देखना फटका, लेट कट, चेंडू चाललाय सरळ डीप गलीच्या बाहेर, बॅक टू बॅक हा तिसऱ्या चेंडूवरती सलगचा तिसरा चौकार. तिसरी चौकार हॅट्रिक 5व्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. काय कमालीची फलंदाजी राहिली गेली अमन पाटील च्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं 2 विकेटचा दबाव होता तो दबाव आता पूर्णपणे बाजूला आहे. अजून एक देखना फटका याही चेंडूवरती पाहायला मिळतोय, चपराक याही चेंडूवरती दिली गेली आहे. चेंडू जातोय अगदी डीप गलीच्या बाजूला, हाही 4थ्या चेंडूवरती 4था चौकार आलाय. वरांच्या व्यासपीठावर आदरणीय भाऊ मात्रे नितलस यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या प्रवेश द्वार समोर पाहतो बंसी फेम सनी फडके यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं स्वागत आहे. अगदी कालच्या रात्रीमध्ये नन्या पारेठ्याने पहिल्याच मॅच मध्ये 4 चेंडू 4 चौकार दाखवले होते आणि आज वलप टीम कडनं पहिल्याच सामन्यामध्ये अमन पाटील 4 चेंडू 4 चौकार. स्विच इट हाही देखना फटका राहिलाय. चेंडू चालला थर्ड मॅनच्या पलीकडे 5 चेंडू 5 चौकार. महाराष्ट्राचा खरं तर हेच तर राहिले ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य. विकेट तेवढे मायने नाही ठेवत. फलंदाजी चांगली आहे. 6वा चेंडू आणि या 6व्या चेंडूवरती ठोकलाय खणखणीत वीरेंद्र सहवाग स्टाईलला डीप पॉइंटच्या पलीकडे अमन पाटीलचा ब्रँडेड हा षटकार. गडूचं कौतुक करावं लागेल. यानंतरची लढत असेल बघा गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष राजाराणी घोट क्रिकेट संघाचे संघनायक सुनील सालुंके आणि त्याचबरोबर गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ सुकेश बोपी वाकडी. आपण लगेचच स्टेजशी संपर्क साधावा. बंटी यांना आम्ही व्यासपीठावर पाहतो. बंटी फडके स्वागत आहे तुमचं. वळूया पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र लहू फडके यांच्याकडे.
थँक्यू सो मच. पहा मागच्या षटकामध्ये काय घडलं गेलंय. जर शेवटच्या चेंडूवरती सुधीर सर पाहिलं तर चौकार आला असतं तर किती चांगलं झालं असतं. कारण का 6 चेंडू 6 चौकार, अगदी या स्पर्धेत एक विक्रमही तुम्हाला पाहायला मिळाला असता. परंतु षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती 37 2 गडी बाद. कोणाला वाटलं होतं की एका धावेवरती 2 गडी बाद आणि तदनंतर 2 षटकानंतर 37 धाव फलकावरती आणि 2च विकेट. नेक्स्ट बॉल. तिसऱ्या षटकाला सुरुवात, अगदी जागा बनवली. त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटला इथेही देखना फटका राहिलाय, परंतु यावेळेला स्ट्रायकर एंडला प्रतीक पाटील होत आहे, त्यांनी ठोकलाय चौकार. मध्ये बरंच काही करून दाखवले. पहिला चेंडू सिंगल, तदनंतर 2 विकेट आणि आतापर्यंत 7 चौकार. 1 षटकार 1 डॉट बॉल. इथे काय घडेल? कॅचची नामी संधी आहे. खेळाडू दूरवरचा प्रवास आणि लॉंग ऑन येणाऱ्या खेळाडूंना हा टिपलाय सुंदर असा झेल आणि संपुष्टात आणलाय फलंदाज प्रतीक पाटीलचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसरा गडी बाद झाला. अगदी प्रतीक पाटील आणि प्रतीश सांगडे हा फलंदाज अगदी 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा फलंदाज अमन पाटीलचा आपण विचार केला, 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 27 धावेवरती नाबाद खेळी खेळतोय. कालच्या दिवसामध्ये नन्या पार्ट्याने सुद्धा 17 मध्ये 51 धावेंची एक नायाब इनिंग त्याने दाखवली गेली होती. आणि तदनंतर आदी पाटील भोकारपाडा टीम कडनं 10 चेंडू 50 धावा, म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण 3 अर्धशतक लावली गेलेत. कदाचित या रात्रीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये 4थं अर्धशतक वलप टीम कडनं पाहायला मिळेल का? पहिला चेंडू खेळत असताना अगदी अवे फ्रॉम द बॉडी लाईन, गोलंदाजांना ही खराब लाईन दाखवली गेली. गोलंदाज सिद्धू आलायत अगदी आपल्या सेकंड स्पेल मध्ये आणि सांघिक कोठ्यातील 3रं षटक फेकत असताना हा चेंडू वाईट राहिलाय. धाव फलकावरती 42 धावा, 3 गडी बाद. आणि आजच्या रात्रीतील खरं तर पहिली एक्स्ट्रा रन, अगदी अवांतर धावसंख्येमध्ये पहिली धाव तुम्हाला वाईटच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, व्हेरी गुड डिलिव्हरी. यावेळेस सुंदर चेंडू होता गुडलक स्पॉट वरती आणि तदनंतर चेंडूला थोडीशी उसली प्रदान केली आहे गोलंदाजानं आणि फलंदाजाला अगदी बीट केलं. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रतीश सांगडे हा फलंदाज. चेंडू आलाय डॉट. आतापर्यंत या डावामध्ये हा दुसरा चेंडू डॉट. जरूर 3 विकेट पाहायला मिळाले, परंतु डॉट चेंडू आहे दुसरा राहिलाय. अगली पेशकश गोलंदाजाकडनं व्हेरिएशन दाखवलं गेलंय. कमी गतीचा चेंडू, परंतु 4थ्या त्या 5व्या स्टंपवरची लाईन आणि फलंदाजाला इथेही बीट करून गेलाय. हाही चेंडू डॉट राहिला गेलाय. विकेट त्याच्यानंतर वाईट चेंडू जरूर दाखवला गोलंदाजानं, परंतु तदनंतरचे 2 चेंडू डॉट आले. धावसंख्या स्थिर राहिली गेली. 42 धावा धावपटलावरती, 3 गडी बाद, 3रं षटक मार्गस्थ. थोडासा प्रेशर जरूर पाहायला मिळतोय प्रतीश सांगडे या फलंदाजावरती. नेक्स्ट बॉल, स्लॉट मध्ये जरूर आला चेंडू आणि चाललाय गाऊ कॉर्नरच्या स्मृती मंदानांच्या कटआउटच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघाचे संघनायक आणि राजाराणी घोट तुमच्यासाठी राजाराणी ते उपस्थित आहे.
फटका फसला, कॅचची संधी आहे. यष्टी रक्षकाने चुकी केली नाहीये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेलला इथे पकडलं गेलंय आणि प्रति सांगड्याला इथे मात्र परतावा लागेल. रियान शिलेवर अमन ब्रिगेड वलप टीमला धक्का क्रमांक 4 लागला गेलाय. फलंदाज बाद. राया शिव थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत. खरं तर डोंगरापाडा गावचे आमचे सुपुत्र सनी फडके यांचं गायलेलं संगीत आणि तदनंतर आमचे प्रभू शेठ फडके हे इथे आले, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 10वा धावपलिकावरती 48 लागल्या गेल्यात. गडी बाद झालेत आतापर्यंत 4. 4थ्या षटकाला खरं तर इथे सुरुवात केली जाईल आणि आमचे साथी गुणलेखक डोंगरापाडा गावचे केतन डोंगरे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं वेलकम करूया. गोलंदाज तयार. संकेत गरत. स्ट्रायकर एंडला फलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळेल अमन पाटील. 7 मध्ये 27 आणि हा फटका उत्तुंग तुम्हाला पाहायला मिळतो. सरळ बॅटना अगदी ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने वलभ संघाचा अर्धशतक सांघिक कोट्यातील कंप्लीट झालाय. 54 धावा धावपलिकावरती. पुढचा बॉल यॉर्कर दाखवला गेला. सन्मान जरूर दिलाय बॅटच्या टोल एंडला आणि चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजनला फक्त एकच धाव पाहायला मिळेल. ज्या अमननं पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली सिंगलला, तदनंतर कदाचित हा 9वा चेंडूवर त्याच्यावरती सिंगल पाहायला मिळतोय. 55 धावा धावपलिकावरती. 4थं षटक मार्गस्थ केलं. अगदी संकेत घरतचं सुद्धा स्वागत केलंय षटकारानं फलंदाज अमन पाटील आणि तदनंतर चांगलं कमबॅक राहिलं याचं गोलंदाज संकेत घरतनं. डॉट चेंडू आलाय. तदनंतर आता स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळेल 6व्या क्रमांकाचा निहाल पाटील आलाय. डाव्या हाताचा फलंदाज. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर करावा लागेल यावेळेस सृष्टी 11 पापडीचा पड्या टीमला, कारण का आतापर्यंत 3 षटकं ज्या पद्धतीने फेकली गेलेत, 4थं षटक मार्गस्थ. टाइम अगदी पाहिलं गेलं तर 16 मिनिटं इथे मात्र खर्च झालेत. म्हणजे येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत, परंतु 4 चेंडूसाठी 4 मिनिटाचा अवधी उरला गेलाय. पापडीचा पडा टीम ही गोष्ट जरूर ध्यानात असू द्या. पुढचा चेंडू षटक क्रमांक 4 आणि चेंडू क्रमांक 3 पाहायला मिळेल. इनसाइड आउट देखना फटका राहिलाय. फलंदाज निहाल पाटीलना पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे दाखवलाय. हा सुंदर आणि देखना फटका. चौकार. तर अमनसाठी बघा पीके शेट अर्थात संघाचे त्यांचे पुरस्कार ते प्रभाकर शेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. क्या बात आहे. असं म्हणतात ना महागुरु सर, जब तक तोडेंगे नाही तब तक रुकेंगे नाही. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच वैशिष्ट्य राहिलंय. मी मगाशीच उल्लेख केला की विकेट तेवढे मायने ठेवत नाही, बस ठोकम ठाक. परंतु इथे काय घडलं जाईल. अगदी सबमरीन चेंडू दाखवला गेलाय गोलंदाज संकेत घरतकडनं आणि हा चेंडू डॉट आलाय. ज्या फलंदाजानं जरूर पहिला चेंडू फेस करत असताना चौकारानं आपलं खातं उघडलं गेलंय, परंतु त्या फलंदाजाला या चेंडू करिता थांबवलं गेलंय. धाव पलकावरती 59 धावा, 4 गडी बाद. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार आहे संकेत घरत. चेंडू क्रमांक 5. फटका स्लॉट मधून पाठवलाय अगदी लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये. इट्स अ मॅक्सिमम षटकार.
9 चेंडू 34 धावा. अमन नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज. अजून एक आडव्या बॅटना जरूर फ्रंट फुटला गेले, थोडीशी जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय अगदी डीप मध्ये. आणि या शेवटच्या चेंडूवरती या फलंदाज निहालला 2 धावा होताना पाहायला मिळतील. सांघिक कोठ्यातील 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 67 धावा, गडी बाद झाले 4. तर गावदेवी अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकारा आहे. सत्र सुरू होण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी संपर्क साधणं गरजेचं आहे, अन्यथा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमच्या संघाला दंडित केले जाईल. अमन ब्रिगेडचे सर्वेसर्वा संघाचे पुरस्कर्ते PK शेठ, प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. तर आमच्या समालोचन ग्रुपसाठी नामदेव शेठ ठाकूर शिरवली इथे उपस्थित आहे, त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज ग्रुपसाठी आलेला आहे. शांताराम शेठ पाटील माजी सरपंच डोंगऱ्याचा पाडा, आपले स्वागत आहे. बघा, खेळाडू कक्षमध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त कुणी बसायचं नाही आहे, फक्त खेळाडूंसाठी ते कक्ष आहे. अगदी महागुरु सर पाहिलं तर 19 मिनिटांमध्ये 4 षटकांचा कालावधी समाप्त झालाय आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायचे. अगदी शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, शेवटची भैरवी सादर करण्यासाठी सृष्टी 11 पापडीचा पाडा टीम कडनं गोलंदाज तयार. अनिकेत पवार पहिला चेंडू अमनसाठी ऑन साइडला पूल केलाय. अगदी वैयक्तिक 40 धावेवरती पोहोचला गेला फलंदाज षटकार. काय फलंदाजी राहिली गेली आहे अमन पाटील कडनं. व्यक्तिगत 40 धावेवरती पोहोचला गेलाय आणि सांघिक कोठ्यामध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतात 73 धावा. ड्राईव्ह केलं ऑन साइडला अलांग द कार्पेट, फिल्डिंग खराब आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. थ्रो अजूनही खराब राहिला गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातातनं सुद्धा चेंडू निसटलाय, परंतु अमनने इथे सांगितलं गेलं नाही, फक्त 2च धावा आम्ही घेणार आणि 2च धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागले. धाव फलकावरती 75 धावा. कदाचित या मॅच मध्ये 90हून अधिक धावा तुम्हाला पाहायला मिळतील का? सर्वाधिक स्कोर या स्पर्धेतील पहिल्या मॅच मध्ये 5व्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल काय? वीरेंद्र सहवाग स्टाईलला डीप एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज अमन पाटीलने दाखवलाय चेंडूला चौकार. पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये अमन पाटील आता पोहोचलाय 46 धावेवरती. नेक्स्ट बॉल, स्विच इट, व्हेरी गुड बॅटिंग. अर्धशतक कंप्लीट झालाय अमन पाटीलचा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं अमन पाटील. काल लाजवाब खेळ राहिला गेलाय. कालच्या रात्रीमध्ये नन्या पार्टीने 17 मध्ये 50 ठोकल्या होत्या आणि इथे अमन पाटीलनं 13 मध्ये 50. तर निश्चित स्वरूपात बघा, अमनने 50 धावांची खेळी साकारलेली आहे. यापूर्वी 2019 ला डे स्पर्धा झाली, ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित, आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अर्धशतकीय खेळी साकारली होती. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा गौरव सुद्धा करण्यात आला होता. नेक्स्ट बॉल, ड्राईव्ह केला ऑन साइडला, अगदी डीप लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. दुसरीचा प्रयत्न कदाचित रन आउट नाही होणार, कारण का फैकी थोडीशी खराब राहिली आहे. याही चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. सांघिक कोटामध्ये लक्ष आपण केंद्रित केलं तर धाव फलकावरती 85 पोहोचल्या गेल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक जलद अर्धशतक पाहिलं गेलं तर आदी पाटील भोकारपाडा या टीमच्या खेळाडूनं 10 मध्ये 50 धावा. अगदी त्याला तंतोतंत जुळणारी ही फलंदाजी. 1 रन शॉट, यस, 1 धाव इथे मात्र कमी राहिली जाईल, म्हणजे धाव फलकावरती 84. आणि पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू, कॅचची नामी संधी, खेळाडू आहे बनल दर्शक,
चेंडू चालला डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे. अंतिमच्या चेंडूवरती ठोकलाय अमन पाटीलनं ब्रँडेड हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती 90 धावा पोहोचल्या गेल्यात आणि 91 धाव्यांचं आव्हान राहिलं जाईल तर म्हणजे सृष्टी 11 पापडीचा पाडा टीम कडनं. तर श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगराचा पाडा आयोजित या प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावांचा उच्चांक रियांश अमन या ब्रिगेड 11 वल्लभ क्रिकेट संघाच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थाने जे पूर्ण करण्यात आलेले आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. रियांश अमन ब्रिगेड 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते अमनचे पिताश्री PK अर्थात प्रभाकर शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. विठ्ठल श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील चषक 2025 या स्पर्धेत आपलं स्वागत आहे. सन्माननीय उद्योजक परेश शेठ पाटील संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. श्रीराम मित्रमंडळ श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. नाणेफेकीसाठी अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. 2 मिनिटाचा आपल्याला अवधी देण्यात आलेला आहे. प्रभू फडके मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. हरिभक्त परायण श्री हरिचंद्र डोंगरे डोंगराचा पाडा यांच्या वतीने स्पर्धेला 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य माऊली तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. संजोग पाटील आणि त्यांच्या समवेत अमन ब्रिगेड प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. प्रत्येकाच्या मनामनात अधिराज्य करणार मनात घर करणारी माणसं म्हटली ना श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. या अमोल अक्वा गावदेवी चॅम्पियन सुकेश बोपी आपला प्रतिनिधी लगेच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. तत्पूर्वी मान्यवरांचं इथे स्वागत सुद्धा केलं जाणार आहे. भाऊ मात्रे नितलास आपण इथे उपस्थित राहिलेला आहात. संजोग पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मी आपलं श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील चषक 2025 या स्पर्धेत आपलं स्वागत आहे. नाणेफेक इथे केली जाईल. या गावदेवी चॅम्पियन अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष राजाराणी घोड क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो तर मान्यवरांच्या शुभास्थिती नाणेफेक केली जाईल. राजाराणी घोट विपक्षे अमोल ॲक्वा 11 गावदेवी चॅम्पियन वाकडी नाणेफेक करण्यासाठी नितलस गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व भाऊ मात्रे नितलस यांना आम्ही ते आमंत्रित करतो. भाऊ मात्रे या आपल्या शुभास्थिती नाणेफेक संपन्न होईल. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा खऱ्या अर्थाने तुमचा आभार व्यक्त करावे लागेल. समाजामध्ये वावरत असताना विचारांचा भाषा आणि वारसा जोपासण्याचं काम श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगराचा पाडा यांनी सातत्याने जोपासलेला आहे. सातत्याने समाजसेवा हा त्यांचा एक ब्रीद वाक्य आहे. सन्मानी भाऊ मात्रे यांच्या शुभास्थिती नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतो राजाराणी घोट आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी. आमचे मयूर डोंगऱ्यांना पाहतो मयूरदादा फडके आहेत. बंटी फडके हा त्रिवेणी संगम पाहतो. चला भाऊ मात्रे आपण नाणेफेक करायचे आहे. चला नाणेफेक केली जाईल. चला नाणेफेकीचा बघूया कौल. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल अमोल ॲक्वा क्रिकेट संघ गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाच्या बाजूने. वाकडी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात. फलंदाजी करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे आणि विकेट जर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. ही विकेट जर बघितली फलंदाजीसाठी पोषक ठरत आहे. 5 षटकांचा सामना असेल. कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल राजाराणी घोड संघाला.
5 षटकां 50 ते 55 मध्ये रोखण्याचा प्रयत्न. एकंदरीत नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आयोजन? खूप छान आयोजन आहे. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल वाकडी क्रिकेट संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी राजाराणी घोड क्रिकेट संघाला आमंत्रित करण्यात आलेला आहे. इथे आदरणीय भाऊ मात्रे नितलस यांचा यथोचित सन्मान केला जाईल. भाऊ मात्रे या, आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. चला, भाऊ मात्रे यांचा यथोचित सन्मान इथे महेश डोंगरे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि बंटी फडके यांच्या शुभास्ते स्पर्धेचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केले जात आहे. आणि बोलूया समालोचन कक्षमध्ये रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांकडे. हॅलो, अमन याने 50 धाबांची अप्रतिम झुंजार केली साकारली अमनसाठी. अमन ब्रिगेडचे पुरस्कर्ते पी.के. शेठ पाटील अर्थात प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने 5,000 रुपये आणि रियान इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, एस.एस. पाटील कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा, परेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीने 2,500 रुपयाचा कॅश प्राईज. त्यांचा आभार व्यक्त करतो. बोलतो संदीप पाटील सरांकडे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद लहू, धन्यवाद प्रवीण. तर ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आयोजित बालाराम पाटील चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि पाहतोय आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. जबरदस्त अशी स्पर्धा आहे. आल्यानंतर या स्पर्धेच्या प्रेमात पडावं अशी भव्य अशी रजनी स्पर्धा आपल्याला नक्कीच या मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच आयोजक कमिटीचं देखील तेवढंच मनपूर्वक अभिनंदन. सामना इथे अच्छा रात्रीतील पहिला सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय सृष्टी 11 पापडीचा पाडा, त्यांच्या अगेन्स्ट रियांश अँड अमन ब्रिगेड वल्लभ. परंतु प्रथम फलंदाजी करत असताना 10 तास अफलातून फलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानामध्ये अमन पाटील याने दाखवलाय. तब्बल 15 चेंडूंमध्ये 57 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे नक्कीच त्याने साकारली आहे. आणि तब्बल 5 षटकांमध्ये 90 धावांचं आव्हान, 91 धावांचं आव्हान सृष्टी 11 पापडीचा पाडा संघासाठी ठेवलंय. परंतु इथे मात्र फलंदाज झालाय बाद. पहिल्या षटकानंतर मात्र पाहायला गेलं तर प्रवीण पाटील जो गोलंदाज ज्याला सफलता मिळते, कुठेतरी वर्चस्व मात्र या मैदानामध्ये अमन ब्रिगेड रियांस अँड अमन ब्रिगेड वल्लभ संघाचं राहिलंय. मुळीच नव्हतं रे का सर इथे आपण पाहतोय स्पर्धेची संकल्पना आहे श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा. त्यांच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करावं लागेल. प्रवीण, जर आपण विचार केला तर यातून सातत्याने प्रत्येक वर्षी कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना अनेक आदिवासी वाड्या असतील, आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थाने जे जीवनावश्यक वस्तूंचा वाटप मात्र श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा मनात प्रत्येकाच्या घर करणारं माणसं आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. मग शैक्षणिक साहित्य वाटप असेल, वया वाटप असेल, खऱ्या अर्थाने कॉम्प्युटर असतील, त्याचबरोबर जे इतर सामग्री शैक्षणिक दृष्ट्या शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून या मित्रमंडळाच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. येस, नक्कीच नक्की जबरदस्त उपक्रम आपण पाहतोय. परंतु इथे पुढचा चेंडू हवेमध्ये आहे पाण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आलाय. तत्वेने मात्र चेंडू थोडासा रिव्हर्स आलाय. त्याचा फायदा मात्र फलंदाजांना नक्कीच 2 धाबा इथे मिळतील. या 2 धाबेनिशी धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचतात त्या 9 वरती. 91 धावांचं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. आणि आव्हानाचं जर पाठलाग करायचं असेल तर मात्र जसे अमन पाटीलने फलंदाजी दाखवली त्या पद्धतीची फलंदाजी मात्र इथे नक्कीच दाखवावी लागेल. कारण 91 धावा 5 षटकांमध्ये आव्हान अतिशय कठीण वाटतंय. परंतु क्रिकेटमध्ये कोणतं आव्हान कठीण नाहीये, सोपा देखील नाहीये. हाच तर क्रिकेटचा मूलमंत्र. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आलाय झेलवरती. जबरदस्त काय झेल टिपलाय समीर पाटीलने. आणि इथे मात्र अजून एक हादरा लागतोय तो पापडीचा पाडा संघाला. हिंदुत्वाचं रक्षण
सुकेश बोपी वाकडी एक आदर्श क्रिकेटर बायकर मॅन आणि त्याचबरोबर मोहन बोपी जे आमचे मयूरदादा फडके यांचे परम मित्र आहेत या बापाने व्यासपीठावर आपलं श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ ढोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील चषक 2025 या पर्वामध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला षटक इथे प्रवीण पाटीलचा पाहायला मिळाला. प्रवीण पाटील ज्याने पहिला षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च करत असताना 2 फलंदाज बाद केले. या ओव्हरमध्ये 3 विकेट्स देखील आल्यात, त्यामध्ये एक रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते. म्हणजे 3 बाद 9 अशी स्थिती नक्कीच सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त असा सामना मैदानामध्ये असं वाटलं होतं की नक्कीच पापडीचा पाडा संघ देखील तेवढ्या ताकदीनिशी इथे उतरलाय. सुरुवातीला 2 हादरे दिल्यानंतर मात्र कुठेतरी अमनने मात्र जबरदस्त प्रयत्न केला, तक धरून केला आणि इथे मात्र एक मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 15 चेंडूंमध्ये तब्बल 57 धावांचं एक जबरदस्त खेळी अमनची राहिली आहे. जबरदस्त चेंडू फेकी पाहायला मिळते. प्रवीण नंतर मात्र गोलंदाजीला आलाय तो निशांत पाटील. सुंदर असा पहिला चेंडू नक्कीच इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, जबरदस्त सामना, खूप सुंदर पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने आयोजन ज्या पद्धतीने इथे उभं केलंय प्रशंसनीय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. कव्हर पॉइंटला मात्र इथे झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. अनिकेत पवार मात्र बाद झालाय. सृष्टीचा पाडा संघ थोडासा अडचणीमध्ये नक्कीच आलाय. मोठ्या धावांचा पल्ला त्यांना पार पाडायचा. 91 धावा चेसिंग करायचे आहेत, परंतु इथे मात्र प्रत्येक गोलंदाज जबरदस्त प्रयत्न करतोय. प्रवीणने जसं षटक हाताळलं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र हा गोलंदाज देखील निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम प्रयत्न निशांतचा देखील राहिले, कारण इथे पाहायला गेलं तर सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाला मोठे फटके खेळणे आता गरजेचं आहे. कारण ज्या अनुषंगाने पाहायला गेलं तर 91 धावांचा पल्ला म्हणजे कुठेतरी एक मोठं आव्हान, आणि त्या आव्हानाला जर पार पाडायचं असेल तर अशा पद्धतीचे फटके येणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र हा चौकार आलाय. चौकाराने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 13 वरती. तर विशाल तांबडेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. क्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, निश्चितच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा त्या तब्बल 13 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 91 धावांचा पाठलाग किती करायचा आहे, आणि मात्र कुठेतरी थोडीशी कमचाक होताना दिसते ती सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाची. निशांतचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टोक लॉंगॉनच्या दिशेने मात्र झेल टिपला गेला प्रतीकने, आणि फलंदाज मात्र बाद होईल. अमन ब्रिगेड 11 वल्लभ क्रिकेट संघाच्या फलंदाज अमन पाटीलने 15 चेंडूमध्ये 57 धावांची अप्रतिम खेळी साकारलेली आहे. त्यांचे पिताश्री प्रभाकर शेठ अर्थात पी.के. शेठ पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. आणि रियांश या नावाने आपण संघ खेळतो खऱ्या अर्थाने. परेश शेठ पाटील वल्लभ यांनी 2,500 रुपयाचा खऱ्या अर्थाने जे बक्षीस दिलेलं आहे. परंतु एक अविस्मरणीय आठवण याच मैदानावर श्रीराम मित्रमंडळ ढोंगऱ्याचा पाडा यांच्या माध्यमातून 2019ला जी डे स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अमन पाटीलने 50 धावांची केली साकारली होती.
आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते आमनचा गौरव करण्यात आला होता. ओटू संदीप पाटील साहेब. नाही, जबरदस्त. यापेक्षा मोठा अभिमान काय असू शकतो. त्यांचे पिताश्री नक्कीच प्रभाकर शेट्टी इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि वल्लभ संघ जिथे जेव्हा संघाची बांधणी एक जबरदस्त माजी क्रिकेटर आणि हल्ली सध्या देखील चांगले खेळ ते करतायत. आमचे जगन पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. जबरदस्त संघ बांधणी. त्याचबरोबर परेश शेठ पाटील देखील आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र नक्कीच जाईल. लॉंगांच्या वरतून आलाय हा जबरदस्त फटका फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. आणि षटकाराने मात्र धावसंख्या आता थोड्याशा वेगाने वाढल्यात. 19 वरती जाऊन हा स्कोर पोहोचलाय. सृष्टी 11 म्हटलं तर नक्कीच सन्माननीय माजी सरपंच तलोजाचे विलास शेटघरत यांच्या माध्यमातून बांधणी केलेला हा संघ आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त विकेट किपिंग प्रवीण पाटीलची पाहायला मिळाले. पहिला षटक निर्णायक फेकला, त्यानंतर मात्र विकेट किपिंगला आला. ते देखील जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून. अजून एक विकेट. सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाला अजून एक हादरा. सर्व प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीसाठी श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळासाठी 1569 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल एक त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. ओटू संदीप पाटील सर. यस, नक्कीच. इथे मात्र फलंदाज गौरव खेळण्यासाठी सज्ज होता. आउटसाइड टू ऑफ स्टंप आहे. पंच बोललेत आमच्याकडे. अमंतरचा इशारा नक्कीच आलाय. महागुरु जर विचार केला तर इथे आल्यानंतर असं वाटतंय की वानखेडे मैदानामध्ये तर आलो नाही ना, कारण एवढे सुंदर अप्रतिम असा हा आयोजक कमिटीच्या माध्यमातून जबरदस्त सजावट पाहायला मिळते. सर्व इंटरनॅशनल प्लेयरचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळते. कोणताही राजकीय उद्दिष्ट नाहीये. जबरदस्त असा प्रयत्न. आणि खऱ्या अर्थाने मी तब्बल 5 दिवस या स्पर्धेला फॉलो करतोय आणि 5 दिवसामध्ये बऱ्याच प्रेक्षकांनी या स्पर्धेचं कौतुक केलंय. फोन कॉलवरती देखील आम्हाला सांगितलं की जबरदस्त स्पर्धा आहे. आणि इथे आल्यानंतर त्या पलीकडे हे आयोजन मला वाटलं, कारण सुंदर असं आयोजन. कारण आपण बऱ्याच भ्रमंती करत असतो, परंतु खरोखरच डोंगऱ्याच्या पाडास ज्या ग्रामस्थांनी हे आयोजन इथे उभं केलंय ते प्रशंसनीय आहे, अविस्मरणीय, जबरदस्त. कारण एक अजून गोष्ट आहे, सामना थोडासा एकतर्फी होते. या गोष्टीकडे चर्चा करणं गरजेचं आहे, कारण इथे आल्यानंतर ही सुरुवातीला आपल्या त्या ट्रॉफीकडे लक्ष जाते, जिच्यासाठी आपण रात्रंदिवस हा खेळ पाहतोय. कारण आल्यानंतर 2 कॅप्टन त्यासोबत फोटो सेशन आणि अनेक गोष्टी तिकडे स्क्रीन. जबरदस्त असा प्रयत्न आहे, म्हणजे खरोखरच लुभावणंवाला असं आयोजन. मी नक्कीच कौतुक करेन या सर्व आयोजकांचं. आणि आज आम्हाला इथे संधी त्यांनी नक्कीच आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार. आणि संदीप पाटील सर, या स्पर्धेचं खास एक संकल्पना आहे. यातून मिळणारा जो प्रॉफिट असतो ना, तो समाजसेवेसाठी त्याचा वापर केला जातो, आदिवासी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने. म्हणून श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा यांचं कौतुक करावे लागेल. एक चांगली संकल्पना आहे. या पलीकडे काहीच नाही, कारण समाजसेवा हाच मोठा वारसा नेहमीच म्हटला जातो. इथे मात्र थोडासा मिस थ्रो पाहायला मिळतोय. फायदा मिळेल फलंदाजांना, परंतु एकच धाव मिळेल, कारण एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. सामना पूर्णपणे सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाच्या हातातून निसटत चाललाय. कारण समीकरण पाहायला गेलं तर 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती रन आहेत त्या तब्बल 22 धावा, म्हणजे अजूनही बराच टार्गेट अचीव करायचं आहे. 13 आणि 69, आता मात्र 12-69चा समीकरण येऊन राहिलाय. तो
सृष्टी इव्हलन पापडीचा पाडा संघासाठी. पालेकृत गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व मनोज जगताप यांचं आगमन झालेलं आहे. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ ढोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. यापूर्वी जे नाणेफेक संपन्न झाले अमोल एक्वा 11 गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघाच्या संगनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. तर सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगला दमदार योगदान लाभलेलं आहे नरेश फडके यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि चेंडूची पूर्ण या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. नरेश फडके मनपूर्वक आपलं स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. हो टू संदीप पाटील सर. तर आता 12 चेंडू आणि गरज आहे ते 69 धाबांची. टायमिंग अलर्ट आहे, नक्कीच याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. सर्व संघाने सूचना आहे. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं त्यांनी कंप्लीट केली आहेत. ती कुठेतरी 1 मिनिट त्यांनी वाचवलं आहे, कारण 20 मिनिटामध्ये तुम्हाला कम्प्लिटली 4 षटकं फेकायची आहेत, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. गोलंदाज अमन आलाय. इथे मात्र थोडासा हॅफ ट्रॅकर फेकण्याचा प्रयत्न, थोडासा उचली दिलाय ह्या चेंडूने. नक्कीच त्यामध्ये निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे. येणारे 11 चेंडू 69 धावांची अजूनही गरज आहे. मॅचमध्ये पूर्णपणे कमर कसली आहे ती वलपे संघाने. आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, कव्हर्स पॉइंटच्या वरतून चेंडू खेळून गेला. डीप मध्ये चेंडू सीमा रेषा गाठेल, आलाय चौकार. फलंदाज गौरव गायकरच्या बॅटमधून. गौरवच्या बॅटमधून हा चौकार आला. अमन मात्र गोलंदाजीसाठी नक्कीच पाहायला मिळतोय. 4था षटक अमनच्या माध्यमातून. इथे मात्र थोडासा स्लोअर चेंडू फेकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम प्रयत्न या मैदानामध्ये आज वलप संघाचं राहिलेत. सृष्टी 11 पापडीचा पाडा संघ पाहायला गेलं तर नेहमीच विलास शेठ घरत यांचं मोठं योगदान कैलास शेठ घरत असतील, त्याचबरोबर आमचे गणेश शेठ घरत असतील, शिवा शेठ घरत असतील, नेहमीच्या संघासाठी पाठबळ उभं करतायत. आणि आमचे आत्ता ज्यांच्या माध्यमातून एक मोठं युवक काँग्रेस चषक खारघर नगरीमध्ये पाहायला मिळाला ते मंगेश घरत हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत असेल. इथे मात्र धावसंख्या पाहायला गेली तर 27 धावा. उर्वरित चेंडू 8 आणि 64 धावांची गरज आहे. 8-64 समीकरण. हो हो, डायरेक्ट हिट. क्या बात आहे, जबरदस्त, दैव बलवंत. पाहायला गेलं तर अप्रतिम प्रयत्न तिथे निहालचं राहिलंय. काय थ्रो फेकी होती, गोटी नेम जबरदस्त. आता 7 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. 8-7 गडी बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. प्रवीण येतोय झेलवरती, परंतु तोपर्यंत झेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर डोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे मात्र एक सिंगल आली आहे. षटक संपला गेलाय. आता उर्वरित चेंडू असतील ते 6 आणि गरज आहे ती 63 धावांची. तर नक्कीच इथे तब्बल 6 चेंडू आत्ता मात्र गरज आहे ती 63 धावांची. पाहायला गेलं तर वलप म्हटलं तर खूप मोठी स्पर्धा. आत्ताच या सीझनमध्ये 2 नाईटच्या स्पर्धा आम्ही पाहिल्या.
एका बाजूला पहिली स्पर्धा आमदार चषक, ज्या स्पर्धेचे आयोजक अंकुशेठ पाटील, ज्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहिली वलप या मैदानामध्ये मिनी वानखेडे स्टेडियममध्ये. त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच चषक सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून मिनी वानखेडेमध्ये दुसरी नाईट स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचे हे सर्व आयोजक या सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत असेल. अंकुश शेठ आणि भोलानाथ शेठ आपलं देखील स्वागत आहे. इथे मात्र आता 6 चेंडू 64 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे एकतर्फी, मोठ्या अंतराने विजयाची वाट, 63 धावांची गरज आहे. मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना इथे दिसतोय तो बलब संघ. चेंडू हवेमध्ये आहे, झेलवरती आलाय, क्षेत्ररक्षक अमन स्वतः आलाय आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. हरिसाहेब क्रॅस्टल कंपनीचे कंपनीचे स्टाफ वर्ग आहेत, त्यांच्या समवेत बोरले साहेब सोनिया कंपनी आणि मणी कुट्टन साहेब सोनियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. हो, अलॉंग द कार्पेट केल्याचा प्रयत्न, इथे मात्र शॉर्ट गलीमध्ये चेंडू नक्कीच अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी मात्र एक सिंगल आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 वरती. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर करते. सर्व आमचे कॅमेरामॅन, त्याचबरोबर टेक्निकल ऑपरेटर अंकित पाटील यांचं देखील स्वागत असेल. राजेंद्र मात्रे यांच्या माध्यमातून ही वेबसाईट, सुंदर लाईव्ह कव्हरेज, तुमचं देखील स्वागत आहे. इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्येमध्ये कोणती भर नाहीये. धावसंख्या पाहायला मिळत आहे त्या तब्बल 29 धावा. येणारे चेंडू असतील ते 3 आणि गरज आहे ती 62 धावांची. 3-62चा समीकरण आहे. सामना पूर्णपणे एकतर्फी पाहायला मिळतोय. आता मात्र उत्कंठा वाढली आहे. प्रेक्षकांना नक्कीच आता छलबिछल होते की आता सामना मात्र दुसऱ्या सामन्याची आतुरता या प्रेक्षकांना लागली आहे, कारण पुढचा सामना देखील चांगल्या पद्धतीने व्हावा ही अपेक्षा मात्र प्रेक्षक वर्तवत असतील. पुढचा सामना अमोल ॲक्वा गावदेव चॅम्पियन्स वाकडे आणि त्यांच्या अगेन्स्ट राजाराणी घोट या 2 संघांमधली अप्रतिम अशी बिग फाईट, जबरदस्त प्रयत्न त्यांचं देखील मैदानामध्ये राहतील, शंका नाही आहे. येणारे चेंडू असतील ते तब्बल 2 आणि गरज आहे ती 58 धावांची. 2-58चं समीकरण. पूर्णपणे सामना एकतर्फी पाहायला मिळतंय. एकतर्फी सामन्याला मजा नसते, परंतु इथे मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे कमर कसली सुरुवातीपासून ती वलप संघाने, खास करून अमन पाटीलचं जबरदस्त अर्धशतक या मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावरती मात्र एक चांगली धावसंख्या अमन रियान्स अँड अमन ब्रिगेड वलप संघ हा उभारू शकला. 90 धावा या स्पर्धेचा हाय स्कोर त्यांनी आपल्या नावावरती केला. इथे मात्र जबरदस्त फरकाने 58 धावाने मात्र हा सामना जिंकला येतो रियान्स अँड अमन ब्रिगेड वलप संघाने. अभिनंदन वलप टीम आणि नक्कीच आम्ही या स्पर्धेमध्ये